पत्रकारांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा. पत्रकारांचे पोलीस अधीक्षकांसह मुख्यमंत्र्यांना निवेदन. लातूर येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अशोक पोद्दार यांच्या हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलीस अधिकाऱ्यांकडून मारहाण शिवीगाळ करण्यात आली. त्यावेळी सदर पोलीस अधिकाऱ्यांनी कायद्याची बाजू समजून न घेता आरेरावी केली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी लातूर जिल्ह्यातील पत्रकारांनी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्यासह मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई आदींना पाठवण्यात आले आहेत. निवेदनात म्हटले आहे, शुक्रवार 19 जून रोजी येथील पोद्दार हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या बालाजी चव्हाण या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावेळी त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सदर व्यक्ती मयत झाल्याचा आरोप केला होता. त्याचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या काही पत्रकारांना पोलीस उपाधीक्षक समीर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज जिरगे यांनी धक्काबुक्की, मारहाण करत शिवीगाळ केली असून लातूर जिल्ह्यातील यापूर्वीही पत्रकारांना पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून वार्तांकन करताना अडविणे, अवाच्य भाषेत बोलणे, मारहाण करणे आदी प्रकार घडले आहेत. सदर बाब लोकशाहीत अशोभनीय आहे. त्यामुळे संबंधिताची खातेनिहाय चौकशी करत 7 दिवसात त्यांचे निलंबन करण्याची मागणी पत्रकारांकडून करण्यात आली आहे. निवेदनाची दखल नाही घेतल्यास लोकशाही मार्गाने पत्रकारांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अशोक देडे, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष नरसिंग गोने, जिल्हा उपाध्यक्ष लिंबराज पनाळकर, डिजिटल विंग जिल्हाध्यक्ष मनीष हजारे, नेताजी जाधव, रामप्रसाद काबरा, आनंद दनके, आतिश कांबळे, हारून मोमीन, अंबादास करकरे, मोहसिन खान, शिवाजी कांबळे, रवी बिराजदार, यशवंत पवार, सौदागर अजित, शरद पवार, चंद्रकांत सूर्यवंशी, सोनोने संतोष, वाल्मिक केंद्रे, नितीन बनसोडे, संदीप गवळी, सुनील कांबळे, शिंदे लहू, रोहिदास कलवले, विक्रांत शंके, समीर शेख, शेख इस्माईल, मारुती पवार, विष्णू आष्टेकर, वामन पाठक, शिवाजी मिसाळ, शरद राठोड, परवेज सय्यद आदींच्या सह्या आहेत. राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर. लातूर जिल्ह्यामध्ये यापूर्वी वारंवार पत्रकारांना पोलीस बांधवांकडून अर्वाच्य भाषेत बोलणे, शिवीगाळ देणे आणि त्यांना मारहाण करणे असे अनेक वेळेस प्रकार घडले. पण सुसंस्कृत लातूरमध्ये पत्रकारांनी लोकशाहीचा 4था स्तंभ मानतो आपण पत्रकारांना, त्यांनी संयम राखला. पण आज रोजी परवा पोद्दार हॉस्पिटल येथे एक मयत व्यक्ती झाला होता. त्याचं वार्तांकन करण्यासाठी पत्रकार बांधव त्या ठिकाणी गेले होते. पण त्या ठिकाणी लातूर शहराचे DYSP साळवे आणि त्यांचे API जिरगे या दोघांनी जाणून बुजून पत्रकारांना वार्तांकन करताना अडवलं की अरे तुम्ही ते वार्तांकन करू नका, थांबवा असे म्हणून पत्रकारांना त्यांनी धक्काबुक्की तर दिली, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि त्याला चोराशी मारहाण केल्यामुळे आज आम्ही त्याचा निषेध म्हणून आज लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे सरांना भेटून आमच्या व्यथा या ठिकाणी मांडल्या आहेत. येणाऱ्या 7 दिवसामध्ये संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांना जर त्यांनी निलंबित नाही केलं तर आम्ही आमरण उपोषणाला या ठिकाणी आम्ही बसणार आहोत. एवढेच नाही तर संबंध महाराष्ट्रभर या घटनेचा निषेध होत आहे आणि निषेध होणार आहे.